नमस्कार, मी सारिका ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर नवीन खलबत्ता कसा वापरण्यासाठी तयार करावा हे आपण पाहणार आहोत। पूर्वीच्या काळी पाटा, वरवंटा, खलबत्ता याचा वापर होत होता, कारण त्यावेळी मिक्सर वगैरे नव्हते, त्यामुळे ह्याचा जास्त वापर होत होता। आता मिक्सर आल्यामुळे ह्याचा वापर थोडा कमी झालेला आहे। तर परंतु ह्याच्यामध्ये जे आपण वाटण वाटतो ते चवीला पण खूप सुंदर असतं बघा, चवीला छान लागतंय। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, आपण आपला खलबत्ता आहे ते स्वच्छ पाण्यानं आपण धुवून घ्यायचं आहे। बघा आता कसं एकदम असं काळसर पाणी त्याचं जाते बघा, धुतल्यानंतर पूर्ण असं काळे पाणी निघायला लागले आणि आपण या भांडी घासायच्या आपल्या घासणीने हे घासून घ्यायचं। असं घासून रगडून घासल्यामुळे त्याचे जे बारीक खर असती आहे ती निघून जाते। त्यामुळे 2 ते 3 वेळा असं आपण चांगलं त्याला घासणीनं या घासून घ्यायचं आहे। मग ती बारीक आपले कण जे असतात या खलबत्त्याला लागलेले ते निघून जातात बघा। त्यामुळे आपण चांगलं वरवून वगैरे त्याला ह्या घासणीनं भांड्याच्या घासून घ्यायचं आहे, त्यामुळे त्याची खर निघून जाते आहे बघा। आणि आता पाण्यानं धुवून घ्यायचं आहे, चांगलं पाण्यानं धुवून घ्यायचं आहे। आणि एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ भिजत घालायचे आहेत आणि ते तांदूळ भिजलेले घेऊन ह्यामध्ये चांगलं रगडून घ्यायचं आहे। आणि तो जो वरुटा आहे त्या वरुट्याने चांगली त्याची पेस्ट करून बारीक एकदम पेस्ट होईपर्यंत आपण असं रगडायचं आहे बघा। आणि चांगली पेस्ट होईपर्यंत चांगलं रगडून घ्यायचं आहे आणि ती पेस्ट आपण सगळीकडं घासून घ्यायची आहे। आणि त्याच्यानंतर खलबत्ता आपला धुवून टाकायचा आहे पाण्यानं। आणि तो चांगला धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीरीची देठं आणि बटाट्याच्या साली घालून आपण चांगलं त्याच्यामध्ये चेचून घ्यायचं आहे, कारण जे बारीक उरलेले जे कण आहेत त्याला ते लागून निघून जावेत म्हणून आपण चांगलं खरडून असं रगडून घ्यायचं आहे आणि परत ते धुवून टाकायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपण हा ज्वारीचा किंवा गव्हाचा चाळून उरलेला कोंडा आहे तो घ्यायचा आहे आणि परत आपण त्याला हाताने चोळून घ्यायचं आहे, कारण भाताचा किंवा ह्याचा पण कोंडा चालतोय बघा। भाताचा, ज्वारीच्या पिठाचा चाळून उरलेला कोंडा घ्यायचा आणि चांगला त्याला रगडून हातानेच त्याला रगडायचं आहे, कारण जे उरलेले बारीक कण जर चुकून राहिले असतील तर आपण ते पण चांगलं स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि धुवून टाकायचं आहे खलबत्ता आपला। आणि त्याच्यानंतर एका सुती कपड्यानं स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे, आतली जे पाणी वगैरे आहे ते सगळं पुसून घेऊन कोरडा करायचा आहे आपला खलबत्ता। आणि त्याच्यानंतर आपण एका वाटीमध्ये तेल आणि हळद पावडर एकत्र करून घ्यायची आहे आणि या खलबत्त्याला आणि वरोट्याला चांगली लावून घ्यायची आहे। आणि याला 2 दिवस आपण असंच मुरू द्यायचं आहे। 2 दिवसानंतर आपण याला गरम पाण्याने एकदा धुवून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेऊन तो वापरण्यासाठी आपला खलबत्ता आणि वरुटा तयार आहे। तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ? जर आवडले असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।